भैया भाभी जो प्रखर शब्द मुझे बोली मैं आपसे नहीं बता सकता, त्यामुळे मला या ठिकाणी यावं लागलं. मला असं वाटतं की आता सीता कुट्यामध्ये नसेल. म्हणून दोघे त्या ठिकाणी धावत धावत कुटेमध्ये आले. तिथं सीता नाहीये. भगवान परमात्मा आवाज आहे, सीते. लक्ष्मणजी सुद्धा आवाज येत आहे, भाभी सीते भाभी. तरी सुद्धा आवाज येत नाही. राम प्रभूंना असं वाटलं की नक्कीच सीतेचं हरण झालेलं आहे. त्या पर्वत रांगेमध्ये आवाज येतात, पण तरी सुद्धा आवाज येत नाही सीता मातेचा. पशु पक्ष्यांना विचारतात, अरे तुम्ही तरी सांगा माझी सीता कुठे आहे. ते सुद्धा काहीच बोलत नाही. एक उंच वृक्ष बघितला अशोकाचा, त्याला कवटाळून घेतलं रामप्रभूंनी आणि त्या वृक्षाला विचारलं, तू तरी सांग माझी सीता बघितली का. तो वटवृक्ष सुद्धा काहीच बोलत नाही. शेवटी रामप्रभू म्हणले, अरे बरोबर आहे, तू तरी कसं बोलशील बाबा, तुझं नावच अशोक आहे, तुला दुसऱ्याचा शोक काय माहिती. म्हणून प्रभू रडतायत आणि सीतेला शोधण्याकरता दोघेही भावंड निघाले. पण जात असताना त्यांना एक राम बहिण्याचा आवाज आला, राम 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 राम. धावत धावत गेल्यानंतर त्यांनी बघितलं की जटायू रक्ताच्या थारोड्यामध्ये पडलेला आहे. राम राम म्हणतोय. रामप्रभू गेल्यानंतर आपल्या मांडीवर त्या जटायूच्या मुलीला घेतलं आणि मग रामप्रभू म्हणतात, अरे तुला मी आता जिवंत करतो. जटायूला हात जोडले, प्रभू जो राजा दशरथ आहे, अंतिम समाला एकही मुलगा त्याच्याजवळ नव्हता, आणि आज साक्षात तुम्ही राजा दशरथांचे मोठे पुत्र आज समोर उभे आहे. देव माझ्या समोर उभा आहे, देवाच्या मांडीवर माझी मान आहे. मी असा मरणाचा चान्स सोडणार नाही.